अमोलला मोठं जीवदान मिळालंय. अमोलला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये झेल बाद होऊ शकला असता. नरेशला काहीसा चेंडू समजला नाही. झेल सुटलेला आहे तो अमोलचा. अमोलला सामना जिंकायचा असेल तर मैदानामध्ये थांबून सामना जिंकायचा आहे. अभय कराळे आपण कुठे असेल तर पॅन्डल मध्ये यायचं आहे. अभय कराळे मॅचला आहे का? पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. बघूया किती धावा मिळतात. एका धावावर समाधान मानावं लागेल ते अमोल्याला. स्ट्राईकला येतो सुमित. ओके गोलंदाजीसाठी आलाय तो नरेश. पुन्हा मोठा फटका मारलाय. बघूया क्षेत्रसेन झेल खाली आहे. विजय आहे. मला वाटतं विजय कधी झेल सोडत नाही आणि सोडलाय. चांगलंच जीवदान मिळालंय ते सुमित याला. 2 चेंडूवर 2 जीवदान मिळालेत. दोन धावा. धावसंख्या झाली ती 7. 4 2 6 7. काहीच समजलं नाही आहे. तू मै मध्ये एकच धाव. धावसंख्या झाली ती 8. शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. नरेश तो अमोल. मोठा फटका आलाय. बघूया काय होतंय. आणि 6 धावा. अमोलच्या बॅट मधून 6 धावा आल्या. धावसंख्या झाली ती 14. थँक्यू डीजे. दुसरी गोलंदाजी घेऊन येत आहे तो सुप्रीम बामणे. ओमेगा चॅलेंजिंग ओव्हर मधला मगाशी जो त्याने 14 धावा रोखल्या होता तोच तो दुसरी गोलंदाजी घेऊन आलाय तो सुप्रीम. स्ट्राईकला आहे तो सुमित. चालू असणारा सामना दागसूत अर्पण एंटरप्राइजेस वर्सेस आराध्या इलेक्ट्रिकल धानकाने. सुप्रीम टू सुमित. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटला एज लागले. एका धावेवर समाधान मानावं लागेल ते सुमित याला. धावसंख्या झाली ती 15. चांगलीशी गोलंदाजी करतोय तो सुप्रीम. चांगलासा फटका मारलाय अमोलच्या बॅट मधून. बघूया किती धावा मिळतात. आणि 6 धावा. थँक्यू डीजे. मोठा फटका आलाय अमोलच्या बॅट मधून. धावसंख्या झाली ती 21. चांगलीशी फलंदाजी करतोय तो अमोल. अमोलला सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मारावेच लागतील. चांगलासा चेंडू होता. चांगल्या चेंडूला समाचार दिले ते अमोलने. सन्मान केलाय त्या चेंडूचं आणि एकच धाव वर समाधान मानवलं ते अमोलने.
सुमितच्या बॅटमधून अजूनही मोठे फटके आलेले नाही आहेत. बघूया, चांगलीशी गोलंदाजी करतोय तो सुप्रीम. धावसंख्या झाली ती 22. वाईट चेंडू, वाईट चेंडू आहे. करासा चेंडू टाकलाय सुप्रीम याने. धावसंख्या झाली ती 23. मोठा फटका मारलाय पण चेंडू फटका चुकलेला आहे. झेल खाली नरेश आहे. काहीच फ्लंबल झालाय नरेश. एक धाव, 2 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय का सुमित? आणि नाही, 2 धावावर समाधान मानलं ते सुमित याने. चांगलासा प्रयत्न केलं होतं नरेश याने. मोठे पटके मारण्याचा प्रयत्न करतोय सुमित पण काहीसा बॅटवर चेंडू येत नाहीयेत. धावसंख्या झाली ती 25. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. झेल होते का बघूया. आणि झेल बाद. चांगलं. एक विकेटच्या ओमेगा चॅलेंजिंग ओव्हर घेऊन आलाय तो विजय. विजय या चांगला गोलंदाज आहे. 6 चेंडू मध्ये 14 धावा अमोलने मारल्या तर 6 रना प्लस मिळतील. आणि विजयने जर 6 धावा रोखल्या तर 6 मायनस होतील. चांगलीशी फलंदाजी करतोय तो अमोल आणि अक्षय. फुलटा चेंडू, नो चेंडू आहे. नो चेंडूला समाचार घेतलाय. बॅटची एज लागले आणि 4 धावा. नो प्लस 1, 5 धावा. ओमेगाच्या समोर आहे आकाश. फ्लंबल झाला आणि 4 धावा.
40. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बघूया जेल खाली कोण येत आहे का आणि सेफ जीव मध्ये आहे. एक धाव तर पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धावी सहजरित्या पूर्ण. धाव संख्या झाली ती 46. चॅलेंजिंग ओव्हर चालू असताना निर्धाव चेंडू. 15 धावा झालेल्या आहेत. हो 2 मिनिटं. चांगलासा फटका. बघूया किती धाव मिळतात. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावच्या पूर्ण. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये धाव संख्या झाली ती एकच धाव घेतले. धाव संख्या झाली ती 16. एक चेंडू असेल. एक नो चेंडू टाकून. चॅलेंज ओव्हर मध्ये शेवटचा चेंडू. चांगलासा फटका मारलाय आणि एका धावर संबंध. चॅलेंज ओव्हर मध्ये धाव संख्या झाली ती 17 प्लस होतील. हा पाणी घेऊन जायचं आहे. आकाश या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात या विभागाचे एक दानशूर एक जबरदस्त व्यक्तिमत्वाचं. या ठिकाणी शुभागमन झालंय सन्माननीय आदरणीय श्री महेंद्रदादा पोटफोडे साहेबांचं. या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये शब्दरूपी सुमणांच्या उधळणीमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी स्वागत करूयात दादांचं. निश्चितच ज्या व्यक्तिमत्वानं ही स्पर्धा साकार करण्यामध्ये मुलाचं सहकार्य नेहमीच या विभागाच्या पाठीचा खंबीर हात एक दमदार नेतृत्व नामदार नेतृत्वाचा या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये शुभ स्वागत करूयात. धाव संख्या झाली ती 55. मायनस प्लस केलेस काय? हो हो प्लस 6 प्लस केलेस ना. चॅलेंजिंग ओव्हर नंतर चॅलेंज ओव्हर मध्ये धाव संख्या निघाली ती 17 आणि प्लस रन झाल्यात. चांगल्याशी फलंदाजी करतोय अमोल. अमोल वैयक्तिक 12 बॉल 33 वर खेळतोय. चांगलीशी फलंदाजी करतोय तो अमोल. अक्षयने 3 बॉल 3 षटकार मारले तर मंदार पार्टी यांच्याकडून 200 रुपये असतील.
सुवर्ण संधी आहे अक्षयला. 3 षटकार मारायचे आहेत आणि 200 रुपये घेऊन जायचे आहेत. निर्धाव चेंडू कायचं समजलं नाही. सुवर्ण संधी आहे अक्षयला. कायचं समजलं नाही. पहिला चेंडू निर्धाव झालाय. 3 षटकार मारायचे आहेत आणि 200 रुपये घेऊन जायचे आहेत. चांगले निर्धाव चेंडू कायचं समजलं नाही आहे. दोन्ही चेंडू निर्धाव झालाय. चांगलीशी गोलंदाजी करतोय आकाश. धाव संख्या झाली ती 55. काहीच समजत नाही आहे अक्षयाला. एकच धाव घेईल मला असं वाटतंय. त्याला माहिती आहे आपल्या चेंडू मधून जर धावा येत नाही आहे, अमोलच्या बॅट मधून धावा येतात तर त्याला स्ट्राईक देणं हा आपलं काम आहे. हेच काम अक्षयने केलंय. धाव संख्या झाली ती 56. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण नाही. रनआउटचे विकेट. अमोल बाद झालाय. रिव्ह्यू घ्यायचा आहे. विकेट आहे. थर्ड अंपर निर्णय. विकेट आहे. फुलटा चेंडू बाद झाला तो तनिष. शेवटचा चेंडू आहे. सागरला मोठा फटका मारायचा आहे आणि आपल्या संघाची धाव्या उंच करून ठेवायच्या आहेत. चांगलासा चेंडू होता. काहीच समजलं नाही सागरला. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काही गरज नसताना विकेट दिले.
एका धावावर समाधान मानावं लागेल ते. धावसंख्या झाली ती 58. 59 धावांचं आव्हान ठेवलंय. सत्तावन्न धावांचा सॉरी 59 रनांचं आव्हान ठेवलंय ते. आराध्य इलेक्ट्रिकल धानकणे संघासमोर. आराध्य इलेक्ट्रिकल धानकणे संघाकडून फलंदाजीसाठी आलाय तो सौरभ. सौरभ सौरभ चेंडू घेऊन जायचा आहे. चॉईस बॉल आपला. फलंदाजीसाठी जो आलाय सौरभ आणि नरेश. चांगलेसे फलंदाज आहेत नरेश आणि सौरभ. मगाच्या वन साइड मॅच जिंकले होते तर सौरभ आणि नरेश यांचे फलंदाजीमधून. चांगलेसे गोलंदाज आहे तो अक्षय. कालपासून चांगली गोलंदाजी करतोय नरेश. चांगलीशी गोलंदाजी करतो तो अक्षय. आपल्या संघासाठी धावा रोखण्याचं काम करतो तो अक्षय. तसेच फलंदाजीसाठी आलाय तो नरेश. नरेश हा चांगला फलंदाज आहे. चांगलासा फटका मारलाय. बॅट गॅप शॉट मध्ये खेळलाय. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धावे सहजरित्या पूर्ण. चांगलासा चेंडू होता. त्या चेंडूला फक्त दिशा दिली आणि 2 धावा घेतल्या त्या नरेशाने. चांगला फुलटा चेंडू होता. नरेशला काही समजलं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण चिनू याच्याकडून. एका धाव्यावर समाधान मानावं लागेल ते.
रिव्ह्यू घ्यायचा आहे. नो साठी ओके. नो चेंडू. थर्ड अंपर निर्णय नो. नो +1 फ्री चेंडू असेल. आकाश आपण कुठे असेल तर पॅन्डल मध्ये यायचं. आकाश आकाश बॅटिंगला आहे. आकाश 2 मिनिटं यायचं आहे. मैदानाच्या दिशेने आपण पाहतो आहोत. अगदी चांगली मॅच सेमीफायनलची मॅच आपल्या भेटी देत असताना अक्षयची गोलंदाजी. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल अगदी लोअर फुल टॉस होता. बॅटचा संपर्क चांगला राहिला नाही. एकेरी या बॉलवरती आली दुहेरीसाठी परतले. अगदी दुहेरी एकेरी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाली. माफ करा, मैदानाच्या दिशेनं चांगली गोलंदाजी अक्षयची राहिली. अगदी मागील कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं, या दिवसामध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना अक्षय पाहायला मिळाला. नरेशची बॅटिंगचा क्लास, त्यानं त्याच्या बॅटिंगचा थाट कालच्या दिवसातही दाखवला, आजच्या दिवसातही दाखवतोय. त्याची बॅटिंग खूप महत्त्वाची राहील. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल अडव्या बॅटनं ऑन साईडला गगनाला गवसनी घालत बॉल सीमा पार. षटकार. मैदानाच्या दिशेनं मास्टर माइंड आहे हो दादा, मास्टर माइंड आहे. काय बॅटिंग करतोय. अगदी बॉल थोडासा मागे पडला, शॉर्ट आर्म पुल केला, फटका पॉवरफुल स्टँड अँड डिलिव्हर ठोकला त्यानं षटकार. अगदी अक्षयच्या विरुद्ध षटकार ठोकणं काही सोपी बाब नाही आहे ना. अगदी अचूक टप्प्यावरती भेदक त्याने तो गोलंदाजी करतो. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल पहा, महाप्रचंड वेगानं वेगावरती स्वार होऊन अतिशय वेगाचा बादशाह रफ्तार असा राजा गोलंदाजीसाठी येत असताना आपण पाहतो आहोत. या विभागामध्ये सातत्यानं वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा अक्षय हिलम गोलंदाजी करतोय. मागच्या बॉलवरती आलेला षटकार, तदनंतरचा हा डॉट बॉल खूप पाहणरंजक राहिला आहे. चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल खोलातून खणून काढला, अगदी लोअर फुल टॉस पाठवून दिला. या ठिकाणी कव्हरच्या दिशेला बॉल दन दन करत मोडेल पार. या धावाचार. लाल भंडाराच्या उदलनीमध्ये तर स्वागत करूयात एक आदर्शवान व्यक्तिमत्वाचं. स्वागत करूयात एक जबरदस्त व्यक्तिमत्वाचा सन्माननीय अनंतजी धिडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतोय. त्यांच्या पुरस्कृत त्यांच्या माध्यमातून संघ पुरस्कृत करण्यात आला आहे. ते धाकसू सुपर किंग्स आणि अर्पण एंटरप्राइजेस या टीम या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आला आहे. सन्मान्य श्यामभाऊ लोखंडे आणि अनंतराव धिडे यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतो आहोत. सेमीफायनलची मॅच आपल्या भेटीला आली आहे. धावपळकावरती धावा आपण 15 या आकड्यावरती पाहतो आहोत. 15 धावा धावपळकावरती येत असताना अगदी पहिलं शतक संपुष्टात निघालं आहे. पहिलं शतक संपलं आहे मैदानाच्या दिशेनं. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना तनिष्कला आपण पाहणार आहोत. दुसऱ्या शतकामध्ये त्याला आमंत्रित केले गेले, तिला इन्व्हाइट केलं गेलं आहे गोलंदाजीसाठी तोला.
अगदी सेमीफायनलची मॅच आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. या ठिकाणी स्वागत करूयात. पुन्हा एकदा वाऱ्याचा वेग आता वाढलाय. अगदी गोलंदाजाला गोलंदाजी करणं ही बाब काय सोपीशी राहणार नाही आहे ना, कारण कालच्या दिवसामध्ये पाहिलं जास्तीचे षटकार पाहायला मिळाले, परंतु आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रापासून गोलंदाजाचा बोलबाला सातत्यानं पाहायला मिळाला. तनिषची गोलंदाजी खूप महत्त्वाची राहील. अनंतराव थिटे साहेबांचं शुभ स्वागत आपण या ठिकाणी करूयात. त्यानंतर सन्मान्य महेंद्रजी डाके साहेबांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करतोय. एक आदर्शवान क्रिकेटर म्हणून आपण त्यांच्याकडे देखील पाहणार आहोत. त्यांचं देखील या ठिकाणी मंचावरती मुख्य मंचावरती स्वागत करूयात. त्यांना देखील मी या ठिकाणी विनंती करतोय ना, आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. त्यानंतर या गावातील कोणी उपस्थित मान्यवर असतील, या विभागामधील कोणी आदर्शवान व्यक्तिमत्व असतील, अर्थातच या ठिकाणी कोणी मान्यवर उपस्थित असेल, त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने चला. मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. वाऱ्याच्या वेगामुळे ही स्पर्धेचं आयोजन चांगलंच झालं आहे, परंतु या वाऱ्याच्या वेगामुळे आयोजनाची वाट लागताना पाहायला मिळते. आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जगत असताना काही करू शकत नाही आहात. मैदानाच्या दिशेनं यावेळेसचा बॉल अगदी डाऊन डी ग्राउंड, सीमा पार, अगदी सौरभच्या पाठमधून षटकार. थँक्यू सो मच डीजे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये पाहिलं तर जास्तीचा वारा उलट्या बाजूने वाहत होता, परंतु आता बघा ना, ॲडव्हान्टेज नाही आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला. धावपळकावरती धावा 21 आहे आकड्यावरती. अगदी 21 धावा धावपळकावरती येत असताना अगदी दुसरं शतक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. 59चं टार्गेट या ठिकाणी पूर्वार्धाच्या खेळामध्ये सेट केलं गेलं. अगदी 59चा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दुसरं शतक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या शतकामध्ये आपण पाहतो आहोत अगदी 21 धावा धावपळकावरती येत असताना पाहायला मिळात. यावेळेसचा बॉल, पुढील बॉल, यावेळेसचा बॉल अडव्या बॅटनं वाऱ्याच्या लाटावर होऊन स्वार, बॉल सीमा पार, हा षटकार. संग्रामाचा हा दरारा, क्रिकेटची चांगली मॅच आपल्या भेटीला येत असताना संध्याकाळच्या सत्रात आपण पाहतोय पुढचा बॉल. यावेळेचा बॉल देखील फुल टॉस होता. फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, पण तो बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क नाही आहे. या फटक्यामध्ये षटकार येणं ही अपेक्षा होती संघाला देखील आणि स्वतः बॅटरला देखील, परंतु तनिषची गोलंदाजी चांगलीशी राहिली. या मैदानाच्या दिशेने आपण म्हणतो ना की क्रिकेटच्या खेळामध्ये यॉर्कर हा ब्रह्मास्त्र आहे, तर त्यानंतरचा हा लोअर फुलटॉस हा भरपूर मोठा अस्त्र आहे. अगदी लोअर फुलटॉस बॉल मारण्यामध्ये नेहमीच कठीणाई होते. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल खोलातला बॉल, अगदी ऑफ साईडच्या दिशेला, अगदी कव्हरच्या दिशेला डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं आहे. एकेरी आली, दुहेरीसाठी परतणार का नाही, एकेरीवरती समाधान मानणं गरजेची बाब आहे. मैदानाच्या आतमध्ये एकेरी या बॉलवरती येत असताना पाहायला मिळाली. धावपळकावरती धावा 28 या आकड्यावरती आपण पाहतो आहोत. 28 धावा धावपळकावरती येत असताना दुसरं शतक प्रगती पथावरती आहे. जास्तीचा वारा आता वाहू लागला आहे. या ठिकाणी वेगवान गोलंदाजीची फार मोठी गरज आहे, कारण स्लोअर बॉलरला मैदानाच्या आतमध्ये बॉल बॅटरपर्यंत पोहोचवणं खूप कठीणसं जात आहे. एका बाजूला टीम आराध्या इलेक्ट्रिकल स्थानकाने तर दुसऱ्या बाजूला धाकसू सुपर किंग्स आणि अर्पण एंटरप्राइजेसच्या टीमला आपण पाहतो आहोत. अगदी यावेळेसचा बॉलवरती टप्पा पडल्याने तो ऑफ कडचा वापर करण्यात आला. टप्पा पडला, आतमध्ये आला, बॅटरला कळला देखील नाही. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. तो स्वप्न आई वडिलांची, जिद्द मनाची, ही ताकद पायाची, खेळ हिमतीचा, हा नाद आहे क्रिकेटचा. उन्हाला पावसाला कशाची पर्वा न करता प्रत्येक खेळाडूला लढताना पाहिला आहे, फाटलेल्या बुटाला धागे लावून शिवताना पाहिला आहे. मी एक खेळाडू पाहिला आहे जो क्रिकेट खेळण्यासाठी काही
कारण देऊन कामधंद्याला सुट्टी देऊन आपल्या गावाच्या नावासाठी म्हणा आपल्या टीमसाठी खेळताना पाहिला आहे, झगडताना पाहिला आहे, त्याला लढताना पाहिला आहे. मैदानाच्या आतमध्ये हे सर्वच खेळाडू आज या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल देखील शपलवून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हाही निर्धाव बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. आधी तरीची गोलंदाजी खूप महत्त्वाची राहिली. अगदी लगातारचे 2 षटकार नंतरचा त्याचा कमबॅक पहा ना. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण बदल करणारे बॉल त्याचे आपल्याला पाहायला मिळाले. त्याचं शतक संपलं. त्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावरती 29 धावा आल्यात. अगदी पुढच्या शतकामध्ये बॅट केलं जाईल. अगदी चॅलेंज ओमेगा ओव्हरचं चॅलेंज मैदानाच्या आतमध्ये दिलं जाईल. त्या ओव्हरसाठी चिनू यादव याचं सिलेक्शन या ठिकाणी केले गेले. 3रं शतक तो टाकणार आहे. जर 14 धावा जर चिनूने वाचवल्या ना तर संघाचे संघ व्यवस्थापक मंदारजी पार्टे यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं कॅश प्राईज ना मगाशी देखील दिलं होतं. आता देखील पुन्हा एकदा लावलेत. मगाशी त्याने चिनूने धावा वाचवल्या होत्या 14, परंतु आता वाऱ्याचा वेग आहे, आता वाऱ्याचा ओघ आहे. या अशा परिस्थितीमध्ये धावा वाचवणे ही बाब खूप महत्त्वाची राहील ना. तर दिग्गजांच्या कलागुणांनी भरलेल्या व्यासपीठावर अनेक दिग्गजांच्या तुमच्या आमच्या सर्वांच्या निदर्शनाखाली आधी स्पर्धा साकार करण्यात आली आहे. तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो तर वर्षभर चमकणारा सितारा सुद्धा होतो ना बाद, चमकतो तोच ज्याच्या पाठीवर असतो गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद. या ठिकाणी काय घडते पहा ना. वर्षभर ज्या खेळाडूच्या बॅटला बॉल देखील लागला नव्हता ना तो खेळाडू आज या वर्षीच्या हंगामामध्ये या खाम प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजाची गोलंदाजी चांगली राहिली नव्हती त्याने देखील या वर्षीच्या हंगामामध्ये अर्थातच या खाम प्रीमियर लीगच्या पटलावरती विकेट मिळवल्यात. ही स्पर्धा अभिमानाची आहे. ही स्पर्धा प्रत्येक खेळाडूच्या मान प्रतिष्ठा आणि सन्मानाची आहे. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड, बॅटमधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ दी ग्राउंड. सौरभच्या बॅटमधून षटकार. बॉलला स्वार करून सीमारेषेच्या पार पाठवण्याची, परंतु गोलंदाजाचं कौशल्य देखील तितकंच पणाला लागेल ना. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल खोलातला बॉल, खोलातून खणून काढला, डीपमध्ये प्रोटेक्शन. रोहित देवकरला आपण त्याकडे डीपमध्ये पाहतो आहोत. अडवेल फेकेल त्याद्वारे एकेरीचं कन्वर्जन दुहेरीमध्ये झालं. फेकी चांगली झाली होती परंतु गॅदर तितकंसं चांगलं केलं गेलं नाही. मैदानाच्या दिशेने आपण चांगली बॅटिंग अर्थातच चांगली ओपनिंग साजेदारी आपण पाहतो आहोत. एका बाजूला नरेश चांगला खेळतो तर दुसऱ्या बाजूला सौरभची बॅटिंग खूप पाहण्याजोगी राहिली आहे. ही मॅच झाल्यानंतर जे गरजूंना साहित्य वाटप आहे ना ते आपण या ठिकाणी नंतर करणार आहोत. यावेळेसचा बॉल शॉर्ट ऑफ पुल केला, अगदी शॉर्ट ऑफ जाब डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. हातामधून बॉल निसतेल परंतु पुन्हा एकदा चुकीचं दुरुस्ती मैदानाच्या आतमध्ये करण्यात आले. बॉलला अडवतील फेकतील तर तो दुहेरी याही बॉलवरती आली. दुहेरीच्या मदतीनं धावफलकावरती धावा 39 अर्थातच 39 या आकड्यावरती 39 ऑन दी स्कोर बोर्ड आहेत. गोलंदाजा चांगली गोलंदाजी करणं ही बाब महत्वाची आहे. 10 धावा धावफलकावरती आल्या तर ती 4 रन्स येणं बाकी आहे. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल खोलातला बॉल, पायावरती बॉल मतलब बाउंड्रीच्या छायेवरती बॉल, शरणों में गेंद मतलब बाउंड्री की शरणों में गेंद, ठोकला त्याने षटकार.
केलं चॅलेंज. सौरभने ऍक्सेप्ट केलं चॅलेंज देऊन ठोकल्या त्या 16 धावा. अगदी अजून ही 2 बॉलचा खेळ येणं शेष आहे. पुढील बॉल यावेळेसचा बॉल देखील डाऊन डी ग्राउंड सीमा पार. हा षटकार पाच बॉल झालेत अजून एक बॉल येणं बाकी आहे. यस थँक्यू सो मच जेजे. अजून देखील एक्स्ट्राच्या 6 धावा ऍड केलेल्या नाही आहेत. मैदानाच्या दिशेने 51 धावा ऑन दी स्कोर बोर्ड आहेत. 59चं टार्गेट आहे. पुढचा बॉल यावेळेसचा बॉल खोलातला बॉल खोलातून खणून काढला. समोरची दिशा डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवल्या त्याला अडवेर फेकेल तद्वर एकेरी या बॉलवरती आली. एकेरीच्या पलीकडे काही आलं नाही. अगदी एकेरीच्या मदतीने सौरभ स्वतःकडे पुढच्या षटकामध्ये स्ट्राईक ठेवेल. अगदी हे शतक संपलं. या शतकामध्ये 6 बॉल 1ची गरज राहील कारण 6 धावा या प्लस करण्यात आल्या. 6 बॉल 1ची गरज. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतो. दुसरा सुमितला आपण पाहणार आहोत. तो बॉलिंग मार्कवरती गेला. पुढचा बॉल यावेळेसचा बॉल अगदी मॅच फिनिश या फटक्यावरती सामन्यात जिंकला आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. टीम आराधा इलेक्ट्रिकल सांगन या संघानं. विजय संघाचं अभिनंदन. पराजित संघाला देखील संधी राहणार आहे कारण आपण टेबल टॉपर राहिलात. अगदी पुढील मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला टीम आर्या डेअरी फार्म देवकाने तर दुसऱ्या बाजूला टीम धाकचूज सुपर किंग्स आणि अर्पण एंटरप्राइजेस. मॅन ऑफ द मॅच अर्थातच फायनल मध्ये प्रवेश दाखल केला.